हाय हॅलो नमस्कार. मी क्रांती आणि क्रांतीवीर व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आजूबाजूला थोडासा आवाज येत आहे, प्लीज समजून घ्या. आज आपण बनवणार आहोत दही मिरची. चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालू. मग त्यामध्ये मिरचीचे मोठे मोठे तुकडे करून ते टाकून घेऊ आणि सर्व मिरच्याचा ठेचा बनवून घेऊ. आता तुम्ही पाहू शकता आपला ठेचा बनवून झाला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. मग तेलामध्ये मोहरी टाकू. मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये जिरे टाकू. जिरे तडतडले की मग त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. आता आपण यामध्ये मिरचीचा छान असा बनवलेला ठेचा देखील टाकून घेऊ आणि मिरची छान परतून द्यायची आहे. मिरची छान परतवून द्यायची आहे. आता मिरची परतत आहे तोपर्यंत आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि छान असं हलवून परत थोडा वेळ परतवून घ्यायचं. मग त्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे आणि आता आपण हळद टाकून थोडा वेळ परतवून घेऊ. आता आपण यामध्ये दही टाकून घेऊ आणि छान दही हलवून घेऊ आणि मिरची छान शिजण्यासाठी आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी देखील टाकून घेऊ. आता पाणी कमी होईपर्यंत आपण मिरची छान हलवत राहायचं आहे आणि छान परतवून देखील घ्यायची आहे. आता मिरची परतवून झाली आहे. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. थोडा वेळ परतवून मग बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेऊ. थोडा वेळ झाकण ठेवू. आता झाकण काढून मिरची छान हलवून मिक्स करून एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि आपली दही मिरची तयार आहे. आता भाकरीसोबत काय तोंडी लावायचं हा प्रश्न संपला.
कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या मराठी रेसिपी पाहायला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.